वोट फॉर नॉट प्रकरणी आता खासदार आमदारांवर होणार कारवाई। पेटीएमच्या अडचणीत वाढ, आरबीआय पेटीएम पेमेंट बँकेचा बँकिंग परवाना करू शकते रद्द, शेअर्समध्ये मोठी घसरण। रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणाचा तपास एनआयए कडे, शांततेसाठी गौतम बुद्धांची शिकवण समाजात रुजवा, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। इंदापुरात विधानसभेचाच गाजावाजा, हर्षवर्धन पाटलांचे संकल्प मेळावे। डमी आडत्याची शेतकऱ्याला मारहाण, 3 दिवसांपूर्वीची घटना। वेल्हे तालुक्यात आढळल्या कातळ शिल्पाच्या पाऊलखुणा। जगन्नाथ मंदिरात बांगलादेशी नागरिकांचा प्रवेश, 9 जण ताब्यात। अनोळखी महिलेस डार्लिंग संबोधने हा लैंगिक छळच। युरोपियन देशात द्राक्षाची मागणी वाढली आहे, नाशिकमधून निर्यात। रात्रीची झोप उडाली आहे, इलियाना आई झाल्यानंतर डिप्रेशनच्या अवस्थेत। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात नाशिकची इस्पेलियर प्रथम। 3 पट मिळकत कराच्या शास्ती रद्दचा चेंडू सीएमच्या कोर्टात। ममदापूरला महाराष्ट्रातील पहिले पॉटरी क्लस्टर। अब्बीत कांदा उत्पादन घटण्याची शक्यता, कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज। अद्यापही 100 लाख टन ऊसाचे गाळप अपेक्षित। इस्रायल हमास युद्ध विरामाला पुन्हा इस्रायलच्या चर्चेवर बहिष्कार। गुजरात टायटन्सने 3.6 कोटी रुपयांना विकत घेतलेल्या खेळाडूचा अपघात। समृद्धीचा 3रा टप्पा आज होणार खुला, दादा भुसेंच्या हस्ते लोकार्पण। अजित पवारांसमोर आव्हानांची मालिका, अनेक राजकीय तिढे सोडवायला लागणार। ईडीचे समन्स बेकायदेशीर, तरीही 12 मार्च नंतर उत्तर देणार, केजरीवाल यांचं वक्तव्य। संविधान रक्षणासाठी महाविकास आघाडीसोबत यावे, संजय राऊत यांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन। पुण्यात मागील 3 वर्षात 71,000 वाहनांची पुनर्नोंदणी। शेतकरी आंदोलनाबाबत आज फैसला, बैठकीकडे लागले लक्ष। चीनमध्ये झेपावली पहिली स्वयंचलित फ्लाइंग टॅक्सी। कोल्हापूरमध्ये शिवाजी मंडळाने पटकाविला केएम चषक। पाकिस्तानकडून लवकरच काश्मीरच्या आझादीचा फतवा। युट्यूबने घेतला कठोर निर्णय, पगार वाढवून मागितला म्हणून कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता। वॉशिंग्टन डीसी मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव। स्मारक समितीने वगळला दीक्षाभूमी शब्द, दीक्षाभूमी बचाव कृती समितीचा आरोप। शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपची भूमिका अखेर महत्त्वाची ठरणार। बीएससीच्या नावावर आणखी एक विक्रम, जागतिक बाजारात भारतीय शेअर बाजार सर्वात पुढे। जेपी नड्डा यांचा नागपूरचा दौरा रद्द। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशिम दौऱ्यावर। ऑस्ट्रेलियाच्या कसोटी विजयात नॅथन लायन चमकला, न्यूझीलंडचा 172 धावांनी धुव्वा। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 8वा दिवस। आपाने फनफनले मुंबईकर, वातावरण बदलाचा थेट फटका। वंचित बरोबर आघाडीसाठी आग्रही, शरद पवार यांचं प्रतिपादन।